वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे संडे, तर आज आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे थोडी छोटी मोठी शॉपिंग करायला दादरला. आणि सर्वात पहिला मी आज ना बीचवर जाणार आहे, म्हणजे दादर चौपाटीवर जाणार आहे. 6 वाजले, घरातले कामं करून जाते. आणि चला बाकी काय, सर्व आम्ही तयार झालो आहे. आणि मी बोले आज काम बिम झाल्यावरच मी चालू करेन ब्लॉग. भिंगरी तुला हवाय? लहान आहे तू? काय बोलते? हो हो, हे दादर चौपाटी. ते हवा सुटली बघा, ते भारी वाटते. छान आहे. हाय करा. होय हाय करा. योगिनी कुठे आहे? छान वातावरण वाटते इथे ना. मी बसते आता घोड्यावर. बाय. हाय हाय कर, हाय कर. पागल को दे रहा था. मजा आली काय? मजा आली. हा कसं वाटलं योगिनी घोड्यावर बसून? आणि आई दादर चौपाटी भारी आहे. कशी घोडे जातात. चना मसाला बनाना. तीखा मीडियम मीडियम मीडियम. आणि बॅटिंग मस्त आहे. असं नाही येते बघ. हो काला खट्टा. असं
अगं तू खाय, तू घे आधी. मावा आणि मलाई मिक्स ठेवली तर कसं समजतं तुम्हाला? साईजला लहान मोठी असं आहे. बरोबर 20 वाली बी राहती. खोटं काला बोलायचे बाजार रविवारी ना तर संपले बाजार. इथे जायचं इथे. आता तुम्हाला तुमच्याशी थोड़ा ही डालना बस. हो आधी याच्यावर नंतर करायचं, कन्फर्म करायचं. जास्त लाडात येऊ नको. 75 कन्फर्म केलं तरी 75 कन्फर्म. फटाफट कर ना. फायनली मक्का सुद्धा घेतलाय बघा. 10:30 वाजले आणि आम्ही आलो मेन गोष्ट दादा चौपाटीला. खूप भारी वाटत होतं, पण मला काय ना घोड्यावर आणि घोडा गाडीवर बसायचा मूड बिलकुल नव्हता. आणि कधी घोडा गाडीवर बसते पण घोड्यावर कधी बसत नाही. फक्त योगिनी मॅडमचाच मूड होता, तर योगिनीच एकटी बसली, नेत्रावर नाही बसली. त्याच्यानंतर आम्ही गेलो दादरला आचर पचर खाऊन आणि नेत्रासाठी थोडीफार शॉपिंग केली. तिला खूप महिने झाले ती म्हणत होती मम्मी मला पॅन्ट घ्यायचे. तर दादरला तर सर्वच छान छान कपडे भेटतात, म्हणजे सर्वच छान छान कपडे भेटतात. टी शर्टपासून टॉप पॅन्ट सर्व. तर नेत्राला 2 पॅन्ट टॉप, मला 2 टी शर्ट, अशी योगिनीला 1 पॅन्ट, अशी शॉपिंग झाली आहे. आणि साधे सिम्पलच घेतले, असं काय नाही की खूप महागाचं घेतलं आहे. आम्ही रोडवर बसतात ते भाऊ असतात त्यांच्याकडनंच आम्ही कपडे साधारण घेतो. कधी जमलं तर मग आपल्या छान दुकानात जातो आणि तिथनं घेतो. तर अशी आजची थोडीफार शॉपिंग झाली आहे. आणि दाखव गं नेत्रान थोडीफार, म्हणजे तर ह्या 2 पॅन्टी ह्या बघा. ह्या आजकाल वेगळ्या हे जे आले ना, तर तिला तशा पॅन्टी पाहिजे होत्या, तशा पॅन्टी घेतल्या. आणि ही 1 पॅन्ट घेतली. आणि हा साधा सिम्पल आजकाल खूपच साधा टॉप घेतले तिने. आणि योगिनीने 1 साधी पॅन्ट घेतली, मी 2 टी शर्टी घेतले. आणि पॅन्ट म्हणजे ना खूप स्वस्त भेटतात दादरला. आता 1 पॅन्ट आहे मधला 400 रुपयाची भेटली आम्हाला. तो 750 750 असे सांगतात, पण तेवढ्या भावाने का आपण घ्यायची ना, कमी करायची. तर आज असाच माझा दिवस छानपैकी गेला आहे. आणि आता घरी येऊन बैदे शिजायला ठेवले, कारण दुपारी काय स्वयंपाक केला नव्हता. लेट उठलो आम्ही, कारण मिस्टर गेलेले मॅच खेळायला. ते 6 वाजता आले आणि आमच्या इथे खालीच मॅच चालू होती, तर खूप आवाज येत होता. त्यामुळे मी पण व्यवस्थित झोपली नाही. मग ते आल्यावरच मी झोपली, म्हणजे 6 वाजता ते आले तेव्हा थोडं झोपलो. मग आम्ही 11:30-12 वाजता उठलो. मग त्याच्यानंतर आमचा चाय नाश्ता वेगळाच टाईम झाला. त्याच्यानंतर दुपारचं जेवण काही झालं नाही, त्यामुळे डायरेक्ट मग सर्व कामं करून दादरला गेलो. तिथे अचर बचर खायत गेलो. आता घरी आली. आता 10:30 वाजले आणि आता बैदा कढी करणार आहे. बैदा शिजायला ठेवले आणि भात घातलाय. तर चला. आणि नेत्रा मॅडमने चप्पल पण घेतली, दाखव नेत्रा. आजकाल नेत्राने ना खूप भारी अशी चप्पल घेतली. योगिनीने पण घेतली आहे. हे बघा नेत्राच्या चप्पल्या मी तुम्हाला दाखवते. आणि खूप मस्त चप्पल आहे बघा. ही सँडल टाईपच आहे. आता कुठे आम्ही फिरायला जाऊ ना, तर ही चप्पल व्यवस्थित तिच्या म्हणजे बोलतात ना, मी हिला तेच बोलली पायावर बसेल तशी चप्पल. ही मस्त चप्पल आहे, खूप भारी चप्पल आहे. काय हो, मला पण हवी अशी चप्पल. नेत्राची हाईट बघा केवढी आहे, तरी नेत्रीलवाले चप्पल घालते. मी तिला बोलली तिथेच, म्हणजे का गं तू एवढे हाईट आहे तुझी, तू का अशी करते. तर तिला तसंच आवडतं. योगिनी मॅडमची पण दाखव, नाही तर योगिनी म्हणते माझं नाही दाखवलं मम्मी तुम्ही. आमच्या घरात 2-2 एक सोडून 2-2 नमुने आहे. 3 नमुने आहे. एकाचं नाव सर्वांना माहिती आहे. हे बघा
योगिनी मॅडमची बुट. योगिनीला ना जरासे मोठे घेतले, कारण ना तिला लहान घेतले ना मग तिचे नखरे चालू होतात. मग म्हणते मम्मी मला पायाला टोचतो, मी काही घालणार नाही, मला असंच होतं, त्यामुळे मोठे घेतले. तर चला आजचा दिवस भारी गेलाय आणि खूप छान पण गेलाय. थोडे पैसे पण गेले, थोडे नाही जास्ती पैसे नाही, थोडेच पैसे गेले, कारण नेत्राला ते घ्यायचंच होतं. खूप महिने झाले ती मागे लागलेली, त्यावेळी जायचं होतं तेव्हा तो मलाच घेत होतं डॉग. ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय.